दुबईत बसलेत सिस्पेचे मुख्य आरोपी. रेड कॉर्नर नोटीस बजावून आवळणार मुसक्या. लवकरच भारतात आणणार. बहुचर्चित सिस्पे आर्थिक गैरव्यवहाराने अहिल्यानगरसह राज्यभरातील वातावरण हलवून टाकले. या संदर्भात मोठी अपडेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली. यातील 2 मुख्य आरोपी दुबईला पसार झाले आहेत. त्यांनी तेथील नागरिकत्व मिळवण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषणची सीबीआय परवानगी मिळताच आरोपींना भारतात आणले जाणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 4 गुन्हे दाखल आहेत. या अपहाराची व्याप्ती 400 कोटीहून अधिक असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली. सिस्पे इन्फिनाइट बीकन कंपनीत संचालकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे. हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये या कंपनीत अडकले आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे, परंतु मुख्य 2 आरोपी दुबईला फरार झालेले आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा पोलीस प्रशासन करत आहे. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक घारगे यांनी देखील आज या प्रकरणाचा तपास शिस्तबद्ध व सखोल पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता लवकरच सिस्पेबाबत मोठी कारवाई होईल असे संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झालाय.